तर विधानसभेतील मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून धस यांनी नाराजी व्यक्त केली आहे। एकतरी मंत्री हजर ठेवा, सुरेश धस यांनी ही विनंती केली आहे। तर आम्ही मुद्दे लिहून घेतोय, सदस्यांना प्रश्नांची उत्तरं दिली जातील असं देसाईंनी म्हटलं। तर सत्ताधारी पक्षाचेच आमदार मुद्दा उपस्थित करत आहेत असं यावर पटोलेंनी म्हटलंय। सरकारनं जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी अशी टीका पटोलेंनी केली आहे। अतिशय महत्त्वाच्या सूचना करतायत, अभ्यासपूर्ण बोलतायत। माझी एकच विनंती आहे, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालविकास या तीनही विभागाचा एक तरी मंत्री इथं आहे का, एवढंच मला सांग। एक दोन तीन मग ते पॉइंट ऑफ ऑर्डर मांडतात तर मी पण मांडतो। नाही म्हणजे आता चार हे बघा बाकीचे मंत्री आहेत, पण देशमुख साहेब बोलत असताना माझं म्हणणं आहे की देशमुख साहेब हा ठीक आहे, एक तर ठेवा ना, एक तर हजर ठेवा। सन्माननीय अध्यक्ष महाराज, माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय आतापर्यंत बसलेले होते। आत्ताच एक 5 मिनिटापूर्वी ते बाहेर गेलेत आणि त्याच्यापेक्षा अध्यक्ष महाराज याच विषयावरती चर्चा परिषदेमध्ये पण आहेत। काही मंत्री महोदय परिषदेमध्ये आहेत। आता आम्ही आहे, सरनाईक साहेब आहेत, भरणे मामा आहेत, कदम साहेब आहेत, आम्ही बसून ते मुद्दे लिहून घेतोय आणि सन्माननीय सदस्यांना रिप्लायमध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेत त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे रिप्लायमध्ये दिली जातील। अध्यक्ष महाराज, आपला जो बिझनेस असतो या बिझनेसचं काही महत्त्व आहे की नाही अध्यक्ष महाराज? मागण्या आहेत अध्यक्ष महाराज, त्या विभागाच्या मागण्या आहेत। आमचे मित्र सुरेश धस साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला, आम्ही केला तर आम्ही राजकारण, आता त्यांच्याच पक्षाचे आमदार इथं या ठिकाणी मुद्दा उपस्थित करतात। सरकारला एवढं तरी कळलं पाहिजे, असेल आता नाही जनाची तर मनाची तरी ठेवा ना।